जगभरातून आपल्या देशात भारत मंडपम या ठिकाणी एआयच्या तंत्रज्ञानासाठी भारत सरकारने एआय समिटचं आयोजन केलेलं आहे। या समिटमध्ये जगभरातील प्रमुख नेते, राष्ट्रपती, पंतप्रधान, त्याचप्रमाणे त्यांचे राजनयिक आणि विविध कॉर्पोरेट सेक्टर्समधले इंडस्ट्रीजचे CEO, मायक्रोसॉफ्टचे CEO, गुगलचे CEO असे जगभरातील विविध इंटेलिजन्स लोक आलेले आहेत। पण त्या ठिकाणी राहुल गांधी आणि त्यांच्या चड्डी बनियन गँगने त्यांच्या विकृत बुद्धीचा तमाशा त्या ठिकाणी दाखवून दिला आणि त्या ठिकाणी फक्त नरेंद्र मोदींचा विरोध म्हणून आणि भारत देशाचा विरोध म्हणून त्यांनी त्या ठिकाणी त्यांचे चेले चपाटे पाठवून भारताची जगभरामध्ये एक प्रकारे इज्जत घालवण्याचे काम आणि आबरू नुकसानीचं काम त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे। राहुल गांधींनी यापूर्वी चीनच्या राजदूताला भेट दिली, त्यावेळेसही भारताचे त्यांनी नाव घालवलं। त्याचप्रमाणे अमेरिकेला गेले, त्या ठिकाणी भारत सरकार आणि भारताच्या सार्वभौमत्वावर, त्याचप्रमाणे संविधानावर टीका केली आणि इथल्या लोकशाहीचा त्यांनी एक प्रकारे खून करण्याचा प्रयत्न केला। प्रत्येक वेळेस राहुल गांधी आणि त्यांचे चेले चपाटे आणि त्यांची भरकटलेली विकृत बुद्धीची काँग्रेस ही भारत देशाची एक प्रकारे जगभरामध्ये नाचक्की करण्याचा कुठलाही मार्ग सोडत नाही। त्याचप्रमाणे त्यांनी या ठिकाणी पण तेच केले। आज आम्ही आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाने, युवा सेनेचे कार्याध्यक्ष गुरुजी सरनाईक यांच्या मार्गदर्शनात आज आमचे जिल्हा प्रमुख मनोज भोमुरे यांच्या सूचनेनुसार आम्ही युवा सेना या राहुल गांधीचा आणि त्याच्या विकृत बुद्धीच्या चेला चपाट्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो। पुनश्च एकदा काँग्रेसने जर त्यांना मुख्य प्रवाहात यायचं असेल तर त्यांची सडकी बुद्धी सोडून लोकशाहीच्या मार्गाने विरोध करायचा असेल तर लोकशाही मार्गाने करावा, हीच आम्ही या ठिकाणी आव्हान करतो आणि त्यांचा जाहीर निषेध करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।